गावरान खेकडे आणले, ताटामध्ये ठेवले, तर ताटामध्ये कमी, किचन कट्ट्यावर जास्त झाले. मग काय पकडून पकडून सगळ्यांच्या नांग्या काढल्या, त्यांना स्वच्छ धुवून घेतलं. आता बारीक नांग्या निघालेल्या आहेत ना, त्याची आपण मिक्सरमध्ये पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपण ते रस्स्यामध्ये वापरणार आहे. त्यानंतर गाळणीमध्ये गाळून घ्यायचं. आता मसाल्यासाठी मी तर खोबरं भाजून घेतलेलं नाही, एकदम गावरान पद्धतीने करणार आहे. अशी साधी सिंपल खूप छान टेस्ट लागते. नंतर कोथिंबीर, खोबरं, लसूण, आलं सगळं मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घ्यायचा. 2 कांदे चिरून घ्यायचे. गरम गरम तेलामध्ये टाकून सगळे मसाले टाकायचे आणि घाटी मसाला टाकायला विसरायचं नाही. खेकड्याचं कालवण करताना खूप टेस्ट छान येते घाटी मसाला. नंतर आपली काश्मीरी लाल मिरची पावडर, धनिया पूड, हळद आणि तर काळा मसाला वापरलेला आहे. नंतर काळा मसाला वापरावा तर ऑप्शन आहे. नंतर चवीपुरते मीठ टाकून लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि त्यामध्ये सगळे नांग्या जे खेकडे आहेत ते सोडायचं. नंतर मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट टाकायची. थोडा वेळ उकळून द्यायचं. 10-15 मिनिटात आपला खेकड्याचा रस्सा रेडी होतो. खायला सुद्धा टेस्टी लागतो. तो मस्त घमघमाट सुटलेला आहे रश्श्याचा. आता मस्त आपला रस्सा रेडी आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांग.